नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक सगळ्यात मोठा अपडेट आहे। महसूल विभागाने आपला जो आकृतीबंध जो आहे ना तर तो मंजूर केलेला आहे आणि ही भरती कधीही येऊ शकते। ही भरती कधीही येऊ शकते। मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की आकृतीबंध तयार झाल्यानंतर वित्त विभागाची मान्यता येते आणि नंतरच मग त्या भरतीसाठी जो आहे ना तर ती अधिकृत जी आहे ना तर ती प्रोसेस पुढे होत असते। कालच्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो वित्त विभागाचा सुधारित आकृतीबंध आहे तर हा फक्त मला असं वाटलं होतं, मी बी पूर्ण वाचलं नव्हता, माझ्याकडून चुकी झाली। हा जो आकृतीबंध आहे मला असं वाटलं होतं की हा विभागाचा प्रस्तावित आकृतीबंध आहे, पण हा विभागाचा प्रस्तावित आकृतीबंध नाही, हा वित्त विभागाच्या मान्यतेने तयार झालेला हा आकृतीबंध आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की पुढील काही काळामध्ये म्हणजे अगदी काही दिवसामध्ये म्हणा, महिन्यामध्ये म्हणा किंवा पुढच्या 3-4 महिन्यामध्ये ही जाहिरात जी आहे ना 100% येऊ शकते। आता ही जाहिरात नेमकी किती पदासाठी येऊ शकते त्यावरती देखील थोडंसं बोलूया। पण आता 35,876 पदासाठी जो आहे ना तर तो आकृतीबंध मंजूर झालेला आहे। म्हणजे याचा अर्थ 35,876 जागासाठी जाहिरात येणार आहे का? नाही। आता यामध्ये काही भरलेली पदं आहेत, काही रिक्त आहेत आणि काही कामाचा लोड जर वाढला तर त्या अनुषंगाने अगोदरच या पदांची संख्या जी आहे तर ती वाढवलेली आहे। तर त्यामध्ये आता जाहिरात किती पदासाठी येऊ शकते ते देखील पाहणं होईल। पण आता जाहिरातीमध्ये या जी आर मध्ये सांगितलेलं आहे की 34,576 जी आहे ना तर ही महसूल विभागाची नियमित पदं आहे आणि 1300 जी पदं आहेत ना तर ती बाह्य स्रोतामार्फत भरल्या जाणार आहे। ही भरली गेलेली नाहीये, ही भरावायची आहे, ही यामध्ये माहिती आहे। म्हणजे पहिली गोष्ट 1300 हा आकडा यामध्ये आला। आता तुम्ही यामध्ये काय करा, ऍड करत चाला जाहिरात जी आहे ती किती पदासाठी येऊ शकते, कधीही येऊ शकते। मी परत एकदा सांगतो, कधीही येऊ शकते, कारण वित्त विभागाची मान्यता यामध्ये दिलेली आहे। 10व्या पेजवरती ही माहिती दिलेली आहे। 1300 पदं यामध्ये आली। आता बाकी जी जवळपास आता महसूल विभागामध्ये 25 ते 30% किंवा 40% जरी म्हटलं तरी हरकत नाही, जागा ज्या आहेत ना तर त्या प्रत्येकाच्या रिक्त आहेत ना। आता आपण क्विकली येऊया खाली ज्या जागा आहेत तर त्यावरती। तत्पूर्वी मी तुम्हाला जो 10व्या पेजवरचा जो ठीक आहे चला हे पहा। आता या ठिकाणी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने, काय वित्त विभागाच्या सहमतीने म्हणजे आकृतीबंध जो आहे तर तो वित्त विभागानं मान्यता पण दिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो। व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ, काही संदर्भ जे आहेत ना तर ते अनऑफिशियल असतात, त्यानुसार यांनी काय केलेलं आहे, वित्त विभागानं मान्यता दिलेली आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजे वित्त विभागाची मान्यता आलेली आहे। आता पुस्तकात डोकं खुपसा, आता जिथं मिळेल तिथं कोर्स करा। आपली देखील बॅच लॉन्च करूया, ठीक आहे, लॉन्च होणार आहे। हे सध्या सगळ्यात मोठं अपडेट आहे, पण ठीक आहे एवढी गोंधळाची परिस्थिती नाही की लगेचच येईल, पण येऊ शकते जाहिरात, मला हे म्हणायचं आहे। आता यामध्ये जाहिरात किती पदासाठी येऊ शकते ते देखील महत्त्वाचं आहे। मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेतो मी, कारण की आता जी तलाठीची जी पदं आहेत, ठीक आहे, ग्राम महसूल अधिकारी जे आहेत ना, ग्राम महसूल अधिकारी जवळपास 15,747 पदं आहे। तर साधारणतः एक 3-3.5 हजार पदं जी आहेत ना तर ती तलाठीची ती रिक्त आहेत, किंवा 2,500 प्लस पदं जी आहेत ना तर ती रिक्त आहे। ती 2,500 ती 1,300 पदं जी आहेत ना तर ती आता 2,500 पदं जर रिक्त असेल तर टोटल सगळेच पद येतील का? नाही। आणि ही एकच पद आहे का? नाही। मग आता यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी आहे, मंडळ अधिकारी आहे, नायब तहसीलदार आहे, उपलेखापाल आहे, सगळ्यांची पदं जी आहेत ना तर येऊ शकतात। आणि प्रथमदर्शी जर एक अंदाज वर्तवा असं जर तुम्ही मला सांगितलं तर एक 5 ते 6 हजार पदासाठीची जाहिरात जी आहे ना तर ती आपल्याला नजीकच्या भविष्यामध्ये दिसायला दिसू शकते। हे माझं ऑनेस्ट एक मत आहे। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण जाहिरात कधीही येऊ शकते, कारण वित्त विभागाची मान्यता आलेली आहे। आता पुरतं एवढंच। जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर तुम्ही नोंदवू शकता। थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।